Hello students, good morning to all of you. So we completed revision on topic redox reaction. So in last article we studied once again the various concepts like electrode potential, then standard electrode potential, then significance of E0 values. So we studied electrode potential, then electrode reaction and standard electrode potential, and after that we studied significance of E0 values. E0 means standard electrode potential. तर आपण रेग्युलर लेक्चरला आपण हे सर्व कन्सेप्ट डिटेलमध्ये अभ्यासले. त्याच्यानंतर हा टॉपिक थोडासा 12वीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असल्यामुळं आपण ह्या पूर्ण टॉपिकवरती रिव्हिजन टाकली किंवा आणखीन काही रिव्हिजन करत असताना आणखीन जादा प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केले. तर इथं ह्या टॉपिकची रिव्हिजन आपण इथं कंप्लीट केलेली आहे. तर आता लास्ट आर्टिकल ह्या टॉपिकमधलं होतं सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यूज. तर सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यूज जे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियलचा सिग्निफिकन्स किंवा त्याचं महत्त्व कशा प्रकारचं आहे हे आपण ह्या आर्टिकलमध्ये स्टडी केलं. सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यूज. तर याच्यावरती आधारित एक आपण प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम आपण स्टडी करूया आणि मग नवीन टॉपिक आपण स्टडी करायला स्टार्ट करूया. तर एक सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यूज याच्यावरती आधारित एक प्रॉब्लेम आपण स्टडी करूया. तर प्रॉब्लेम कशा प्रकारचा आहे बा. सो बाय युजिंग स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल टेबल, by using standard electrode potential table, justify that the reaction between Fe3 plus ion and I minus ion is spontaneous. याचा अर्थ काय. तर स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल टेबलचा वापर करून जस्टिफाय करा. काय जस्टिफाय करा. तर Fe3 प्लस आयॉन आणि I मायनस आयॉन यांच्यामधली जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे हे जस्टिफाय करा. अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. किंवा ह्या दोन आयॉनमधली जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे हे सिद्ध करा, हाच त्याचा थोडक्यात अर्थ आहे. तर आपण सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यूज, सिग्निफिकन्स ऑफ E0 व्हॅल्यूज ह्याच्यामध्ये आपण रेग्युलर लेक्चर आपण घेत असताना हा टेबल आपण स्टडी केला होता. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा हा टेबल दिलेला आहे. तर हा जो टेबल आहे हा टेबल कशाचा आहे. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ सम रेडॉक्स कपल. तर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ सम रेडॉक्स कपल आहे आणि त्यांच्या E0 व्हॅल्यूज इथं आपल्याला दिलेल्या आहेत. तर आपण हा टेबल आपण स्टडी केला होता, रेग्युलर लेक्चरला स्टडी केला होता किंवा रिव्हिजन करत असताना सुद्धा ह्याच्यावरती आपण थोडासा प्रकाश टाकलेला होता. आता ह्या टेबलचा वापर करून, हा जो टेबल आहे ह्या टेबलचा वापर करून आपल्याला काय करायचं आहे. तर Fe3 प्लस आयॉन आणि I मायनस आयॉन यांच्यामधली जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर ठीक आहे, आपण प्रॉब्लेम सॉल्व करायला स्टार्ट करूया. तर आता प्रॉब्लेम स्टार्ट करत असताना, हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना एकूण 3 गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. तर हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू राईट ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन फॉर वन स्पेसीज अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन फॉर अदर स्पेसीज. ह्या दोन स्पेसीज आहेत, ह्या दोन स्पेसीज मधली रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर आता इथं पहिल्यांदा आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना काय करायचं आहे.
तर ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन फॉर वन स्पेसीज अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन फॉर अदर स्पेसीज हे आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल राईट ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन फॉर वन स्पेसीज अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन फॉर अनदर स्पेसीज. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन फॉर वन स्पेसीज and reduction half reaction for other species. तर ह्या दोन रिॲक्शन आपल्याला सुरुवातीला आपल्याला रिप्रेझेंट करावे लागतील. त्यानंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सेकंड स्टेप आहे चेंज द साइन ऑफ E0 ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनची जी काही E0 व्हॅल्यू आहे त्या E0 व्हॅल्यूचं साइन चेंज करायचं. कारण ह्या टेबलमधल्या ह्या ज्या E0 व्हॅल्यू आहेत त्या E0 व्हॅल्यू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियलच्या व्हॅल्यू आहेत. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू घ्यायची असेल तर ह्याचं साइन चेंज करायचं. म्हणजे दुसरी स्टेप आहे चेंज द साइन ऑफ E0 ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. E0 हाफ रिॲक्शनचं जे साइन आहे ते साइन चेंज करायचं. ही सेकंड स्टेप. आणि तिसरी स्टेप आहे टेक सम ऑफ टू E0 व्हॅल्यूज. तर दोन E0 व्हॅल्यूची आपल्याला बेरीज करायची आहे आणि ती सम जर पॉझिटिव्ह आली तर रिॲक्शन ही कशी आहे स्पॉन्टेनियस. आणि सम किंवा बेरीज E0 व्हॅल्यूची बेरीज ही जी आहे ती जर निगेटिव्ह आली तर रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तीन स्टेप्स आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. पहिली स्टेप कुठली तर एका स्पेसीसची ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन लिहायची, दुसऱ्या स्पेसीसची रिडक्शन हाफ रिॲक्शन लिहायची. दुसरी स्टेप काय तर साइन ऑफ E0 ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनचं चेंज करायचं. E0 हाफ रिॲक्शन E0 ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनचं साइन चेंज करायचं. आणि तिसरी स्टेप ज्या E0 व्हॅल्यूज आहेत त्या E0 व्हॅल्यूजची आपल्याला काय करायचे सम किंवा त्यांची बेरीज करायची आहे. तर ठीक आहे, आता आपण प्रॉब्लेम ऍक्च्युअली सॉल्व्ह करायला जाऊया. आता सुरुवातीची स्टेप ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन फॉर वन स्पेसीज अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन फॉर अदर स्पेसीज आपण रिप्रेझेंट करूया. आता Fe3+ आयॉनची रिडक्शन हाफ रिॲक्शन आपण रिप्रेझेंट करूया. आता Fe3+ आयॉनची रिडक्शन हाफ रिॲक्शन रिप्रेझेंट करायची. आपल्याला रिडक्शन म्हणजे झालंय. रिडक्शन म्हणजे काय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपण रिॲक्शन आता लिहूया इथं Fe3+ ची रिडक्शन रिॲक्शन Fe3+. आता हा Fe3+ कुठल्या स्टेटमध्ये ॲक्वियस स्टेटमध्ये ब्रॅकेटमध्ये AQ लिहूया. आता रिडक्शन हाफ रिॲक्शन लिहायचं आहे Fe3+ ची रिडक्शन हाफ रिॲक्शन. रिडक्शन म्हणजे काय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं आपण प्लस इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर ह्या Fe3+नं एक इलेक्ट्रॉन गेन केला तर 3+ चार्ज काय होईल त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल 2+ चार्जमध्ये होईल. एक इलेक्ट्रॉन त्याने ॲक्सेप्ट केला की 3+चं कन्व्हर्जन कशामध्ये होईल 2+ मध्ये. म्हणजे इथं आपल्याला लिहावं लागेल Fe2+. तर अशा प्रकारे Fe3+ आयॉननं एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं Fe2+. मग आता इथं इलेक्ट्रॉनचा गेन केला म्हणून ही रिॲक्शन कुठले रिडक्शन. त्यानंतर आता दुसरी स्पेसीज आहे I-. आता दुसरी जी स्पेसीज आहे त्या I- आपल्याला काय लिहायचं आहे ऑक्सिडेशन लिहायचं आहे. ऑक्सिडेशन म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तर I- आता आपल्याला ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहायचे I-. परत हे ॲक्वियस स्टेटमध्ये आहे. आता ह्या I- समजा एक इलेक्ट्रॉन लॉस केला. आता इथं I- इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर इथं ह्या आयचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल I2 हा सॉलिड स्टेटमध्ये. तर I- इलेक्ट्रॉन लॉस करेल. आता I- इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर परत I2 तयार झाला इथं.
आता ही जी रिॲक्शन आहे ही दुसरी रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करून घ्यावं लागेल. इथं I2 आहे, I2 आहे म्हणजे इथं आपल्याला टॉईस घ्यावं लागेल, म्हणजे टॉईस ऑफ I मायनस करावं लागेल. मग टॉईस ऑफ I मायनस केले, एक I मायनस होता त्यावेळेस एक इलेक्ट्रॉन, आता टॉईस ऑफ I मायनस म्हणजे इथं परत नंतर काय करावं लागेल, टॉईस ऑफ इलेक्ट्रॉन करावं लागेल. म्हणजे आता रिॲक्शन झाली टॉईस ऑफ I मायनस गिव्स I2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स. मग आता इथं आपल्याला परत तिसऱ्या स्टेपमध्ये E0 व्हॅल्यूचे सम करायचे असतात. मग आता आपल्याला नेट सेल रिॲक्शन लिहायची आहे. आता नेट सेल रिॲक्शन किंवा नेट रिॲक्शन रिप्रेझेंट करत असताना इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स आपल्याला कॅन्सल करायचे. इलेक्ट्रॉन्स जर कॅन्सल करायचे असतील तर इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत, इथं एकच इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे रिडक्शन हाफ रिॲक्शनला एका सुटेबल फॅक्टरनं मल्टिप्लाय करावं लागेल आणि तो फॅक्टर असेल 2, टॉईस ऑफ Fe3 प्लस. इथं पण काय लागेल 2 इलेक्ट्रॉन्स, देन हिअर ऑल्सो टॉईस ऑफ Fe2 प्लस. बघा लक्षात येते का? तर इलेक्ट्रॉन इथं दुसऱ्या रिॲक्शनमध्ये 2 इलेक्ट्रॉन होते. दोन्ही रिॲक्शनची सम करत असताना इलेक्ट्रॉनची संख्या सारखी करून घ्यायची आहे, त्यामुळं रिडक्शन हाफ रिॲक्शनला आपण 2 ह्या फॅक्टरनं मल्टिप्लाय केलं. मग 2 फॅक्टरनं मल्टिप्लाय केल्यानंतर अशा प्रकारचं आपल्याला इक्वेशन मिळालं. मग आता ह्या दोन्ही रिॲक्शनची आपल्याला ॲडिशन करायची आहे. आता दोन्ही रिॲक्शनची ॲडिशन करूया आपण. आता ॲडिशन करत असताना हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल केले, हे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल केले मी. मग आता इथं सुरुवातीला आहे टॉईस ऑफ Fe3 प्लस, तो आपण रिप्रेझेंट करूया. सो टॉईस ऑफ Fe3 प्लस कुठल्या स्टेटमध्ये, तो ॲक्वियस स्टेटमध्ये. सो टॉईस ऑफ Fe3 प्लस. परत आता ॲरोच्या लेफ्ट साईडला इथं काय आहे, टॉईस ऑफ I मायनस म्हणजे प्लस टॉईस ऑफ I मायनस. परत हा सुद्धा कसा आहे, ॲक्वियस स्टेटमध्ये, टॉईस ऑफ I मायनस ॲक्वियस स्टेटमध्ये. आता रिॲक्शन ॲरोच्या लेफ्ट साईडचा आपण सर्व लिहिल्या, दोन्ही गोष्टी लिहिल्या, ह्या 2 रिॲक्टंट लिहिले आपण. आता ॲरोच्या राईट साईडला, ॲरोच्या लेफ्ट साईडचे 2 रिॲक्टंट लिहिले. आता ॲरोच्या राईट साईडला प्रॉडक्ट आहेत ते आपण लिहूया. तर पहिला प्रॉडक्ट आहे टॉईस ऑफ Fe2 प्लस, टॉईस ऑफ Fe2 प्लस प्लस दुसरा प्रॉडक्ट कुठला आहे, I2, दुसरा प्रॉडक्ट I2, आणि हा I2 कुठल्या स्टेटमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये. तर अशा प्रकारे आपण इथं ह्या 2 रिॲक्शन आपण रिप्रेझेंट केल्या. तर ही जी रिॲक्शन आहे ही ह्याला म्हणायचं ओव्हरऑल रिॲक्शन किंवा नेट रिॲक्शन. आता पहिली रिॲक्शन जी आहे त्या पहिल्या रिॲक्शनची E0 व्हॅल्यूज आपण याच्या समोर आपण लिहूया. आता बरोबर याच्या समोर आपण घेऊया E0 इज इक्वल टू. आता हे जे कपल आहे ह्या कपलची E0 व्हॅल्यूज आपल्याला टेबलमधून आपल्याला फाइंड आउट करता येईल. आता टेबल जो आहे तो टेबल इथं आपल्या समोर आहे, टेबल हा. तर आपल्याला आता Fe3 प्लस, तर आपल्याला इथं हा Fe3 प्लस 2E मायनस आणि टॉईस ऑफ Fe2 प्लस याची E0 व्हॅल्यू आपल्याला रिप्रेझेंट करायची आहे. आता ह्याची जी E0 व्हॅल्यू आहे ती E0 व्हॅल्यू आहे, सो इट्स E0 व्हॅल्यू इज प्लस 0.77 प्लस 0.77 व्होल्ट. आता इथं E0 व्हॅल्यू जी आहे ती E0 व्हॅल्यू प्लस 0.77 ही व्हॅल्यू आहे त्याची. आता त्याच्यानंतर दुसरं जे कपल आहे त्या कपलची E0 व्हॅल्यू, आता दुसरं कपलची जी E0 व्हॅल्यू आहे ती E0 व्हॅल्यू आपल्याला रिप्रेझेंट करायची आहे.
तर आता दुसरी कपलची E0 व्हॅल्यू जी आहे ती E0 व्हॅल्यू आहे 0.54 0.54 व्होल्ट, परंतु हे ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे त्यामुळे इथं साइन काय घ्यावं लागेल मायनस. मग आता ह्या दोन रिॲक्शनची आपल्याला काय करायचे सम करायचे. आता ह्या दोन रिॲक्शनची सम केली तर ती सम येते 0.23 व्होल्ट. तर इथं सम जी आहे ती सम 0.23 व्होल्ट आली. तर सम 0.23 व्होल्ट आली, सम पॉझिटिव्ह आली, म्हणून आपण याच्यावरती आपण सांगू शकतो या दोन्हीच्या E0 व्हॅल्यूज आपण रिप्रेझेंट केल्या. पहिल्या रिॲक्शनची E0 व्हॅल्यू ही आहे, दुसऱ्या रिॲक्शनची E0 व्हॅल्यू ही आहे, दोन्हीची सम केली. मग आता त्याच्यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो सम कशी आहे पॉझिटिव्ह आहे. सो द सम ऑफ E0 values, the sum of E0 values is positive. Sum of E0 values is positive. मग आपल्याला त्याच्यावरून काय सांगता येईल, therefore the reaction is spontaneous. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी आपली ह्या दोघांमधली जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे हे आपल्याला सांगता येईल. तर लक्षात घ्या, इथं आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला. आता Fe ची व्हॅल्यू, हे जे Fe कपल आहे किंवा हे I जे कपल आहे यांच्या व्हॅल्यूज मी तर शॉर्टमध्ये दिलेले नव्हते इथं ह्या टेबलमध्ये, परंतु पुस्तकामध्ये त्या कम्प्लीट व्हॅल्यूज टॅब्युलर फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेल्या आहेत. मी फक्त शॉर्टमध्ये काही व्हॅल्यूज घेतल्या होत्या. तर तुम्हाला हे जे कपल आहे Feचं जे कपल आहे तर त्या Feच्या कपलची पुस्तकामध्ये तुम्हाला E0 व्हॅल्यू तिथं पाहायला मिळेल. ती E0 व्हॅल्यू किती आहे, 0.77 व्होल्ट आहे. त्यानंतर पुस्तकामधल्या टेबलमध्ये ह्या I मायनस जे कपल आहे त्या कपलची व्हॅल्यू सुद्धा पाहायला मिळेल. ती व्हॅल्यू आहे 0.54. परंतु इथं आपल्याला साइन चेंज करावं लागेल. पुस्तकामध्ये 0.54 आहे तर इथं आपल्याला काय घ्यावं लागेल, -54 व्होल्ट घ्यावं लागेल. कारण आपल्याला सेकंड स्टेप काय, चेंज द साइन ऑफ E0 ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनची पुस्तकामध्ये व्हॅल्यू किती आहे, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनच्या E0 व्हॅल्यू किती आहे 0.54. परंतु ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनचं आपल्याला काय चेंज करायचं होतं, साइन, म्हणून इथं आपण -0.54 असं घेतलेलं आहे. तर परत एकदा शॉर्टमध्ये हा मी प्रॉब्लेम रिपीट करतो. तर आपल्याला प्रॉब्लेम कसा होता, बाय युजिंग स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल टेबल जस्टिफाय दॅट द रिॲक्शन बिटवीन Fe3+ अँड I- इज स्पॉन्टेनियस. हा स्टँडर्ड रिडक्शन टेबल जो आहे तो स्टँडर्ड रिडक्शन टेबलचा वापर करून Fe3+ आणि I- यांच्यामधली रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे हे आपल्याला सिद्ध करायचं होतं. मग अशा प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना 3 स्टेप्स असतात. त्या 3 स्टेपमध्ये पहिली स्टेप काय, एका स्पेसिसची काय लिहायची, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, दुसऱ्या स्पेसिसची रिडक्शन हाफ रिॲक्शन. दुसरी स्टेप काय, चेंज द साइन ऑफ E0 ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. टेबलमध्ये जे काय E0 व्हॅल्यू आहे ती E0 व्हॅल्यूचं साइन चेंज करायचं. कशाच्या बाबतीत, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनच्या बाबतीत E0 व्हॅल्यूचं साइन चेंज करायचं. आणि तिसरं काय, तर ह्या E0 व्हॅल्यूची काय करायची, बेरीज. अशा ह्या 3 स्टेप्स आहेत. ह्या 3 स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्या. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सुरुवातीला पहिली स्टेप काय,
एका स्पेसीसची रिडक्शन रिॲक्शन, एका स्पेसीसची ऑक्सिडेशन रिॲक्शन लिहायची, ते आपण इथं केलं. आपण Fe3+ ची काय दिलेली रिडक्शन रिॲक्शन, I- ची काय लिहिली ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे ह्या Fe3+ इलेक्ट्रॉन गेन केला, त्याचं कन्व्हर्जन Fe2+ मध्ये झालं. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन मध्ये I- इलेक्ट्रॉन लॉस केला, त्याचं कन्व्हर्जन I2 मध्ये झालं. आता इथं रिॲक्शन बॅलन्स करून घेतली. सुरुवातीला I2 होता म्हणून इकडे टॉईस ऑफ I घेतला, इथं 2 इलेक्ट्रॉन घेतले. मग आता इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं 2 इलेक्ट्रॉन झाले. ते 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल करण्यासाठी ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला 2 फॅक्टरनं मल्टिप्लाय केलं, म्हणून आपण नंतर टॉईस ऑफ Fe असं लिहिलं, टॉईस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा टॉईस ऑफ Fe2+ लिहिलं. त्यानंतर ह्या दोघांची सम केली, 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले, हे लेफ्टचे 2 इलेक्ट्रॉन राईटचे 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल केले आणि मग हे 2 रिॲक्टंट लिहिले. त्यानंतर हे 2 प्रोडक्ट आपण लिहिले. ही अशा प्रकारे नेट सेल रिॲक्शन आहे किंवा ह्याला आपण नेट रिॲक्शन आपण म्हणूया. मग पहिली रिॲक्शन रिडक्शन हाफ रिॲक्शनचं E0 व्हॅल्यू लिहिली, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनची E0 व्हॅल्यू लिहिली, परंतु E0 व्हॅल्यू 0.54चं साईन चेंज केलं, मायनस केलं आणि मग ह्या दोघांची काय केली तर सम. ह्या दोघांची सम 0.23 आली, प्लस आली किंवा पॉझिटिव्ह आली. मग पॉझिटिव्ह सम आली, पॉझिटिव्ह सम आल्यामुळं आपण काय म्हणलंय तर इथं पॉझिटिव्ह सम आल्यामुळं रिॲक्शन ही कशी आहे स्पॉन्टॅनियस. तर इथं आपण इथं रिडक्शन हाफ रिॲक्शनची E0 व्हॅल्यू लिहिली. रिडक्शन हाफ रिॲक्शनची E0 व्हॅल्यू 0.77, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनची E0 व्हॅल्यू 0.54, साईन चेंज केलं आणि यांची बेरीज किती आली 0.23 व्होल्ट एवढी त्यांची सम आली. मग सम पॉझिटिव्ह आली, सम ऑफ E0 व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह, देअरफॉर द रिॲक्शन इज स्पॉन्टॅनियस, असा आपण निष्कर्ष काढला. तर एक प्रॉब्लेम इथं अशा प्रकारचा आपण सॉल्व केला. प्रॉब्लेम थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतो, परंतु समजून घेतला तरी काहीच अडचण नाही. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, अशा प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व करत असताना 3 स्टेप्स. पहिली स्टेप कुठली, एका स्पेसीची ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, दुसऱ्या स्पेसीची रिडक्शन हाफ रिॲक्शन लिहायची. त्यानंतर दुसरी स्टेप कुठली, E0 ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शनचं साईन चेंज करायचं. आणि तिसरी स्टेप कुठली, दोन्ही E0 व्हॅल्यूच्या बेरीज करायच्या. मग आपण इथं हा जो Fe3+ आहे ह्या Fe3+ रिडक्शन लिहिलं, रिडक्शन रिॲक्शन लिहिलं. रिडक्शन रिॲक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन. त्यानंतर I- ची कुठली रिॲक्शन लिहिली, ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. मग इथं आपण I2 आला, त्यामुळे ह्या रिॲक्शनला परत खालच्या रिॲक्शनला सुरुवातीला 2 न मल्टिप्लाय केलं, म्हणजे टॉईस ऑफ I लिहिलं, टॉईस ऑफ E- लिहिलं. मग इलेक्ट्रॉन इथं 2 इलेक्ट्रॉन, इथं एकच इलेक्ट्रॉन होता म्हणून वरच्या रिॲक्शनला परत 2 ह्या फॅक्टरनं मल्टिप्लाय केलं. तर अशा प्रकारे सुरुवातीला मग अशी ही नेट रिॲक्शन लिहिली. त्यानंतर पहिल्या रिॲक्शनची E0 व्हॅल्यू लिहिली, दुसऱ्या रिॲक्शनची E0 व्हॅल्यू लिहिली, परंतु दुसऱ्या रिॲक्शनच्या E0 व्हॅल्यूचं साईन चेंज केलं आणि मग ह्या दोघांची बेरीज केली. बेरीज किती आली 0.23 पॉझिटिव्ह आली व्हॅल्यू. पॉझिटिव्ह व्हॅल्यू आल्यामुळं आपण काय सांगितलं, द सम ऑफ E0 व्हॅल्यू इज पॉझिटिव्ह, देअरफॉर रिॲक्शन इन बिटवीन Fe3+ अँड I- इज स्पॉन्टॅनियस. तर अशा प्रकारे इथं आपण हा प्रॉब्लेम आपण 1-2 वेळेस आपण अंडरस्टँड करून घेतला. तर we shall learn more about electrode potential and electrochemical cell in 12th standard. तर आपल्याला परत 12th स्टँडर्डमध्ये इलेक्ट्रोकेमिस्ट्री नावाचा एक टॉपिक स्टडी करायचा आहे. तर त्या टॉपिकमध्ये आपण आणखी इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोकेमिकल सेल याच्याविषयी जास्त माहिती आपण अभ्यासणार आहोत. तर हा टॉपिक जो आहे तो हा टॉपिक इथं आपण कंप्लीट केलेला आहे. तर टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर पूर्ण टॉपिकवरती परत रिव्हिजन घेतली. त्यानंतर आणखी काही ज्यादा प्रॉब्लेमसुद्धा आपण प्रॅक्टिससाठी आपण सॉल्व करून घेतले. सो आफ्टर फिनिशिंग धिस पर्टिक्युलर टॉपिक, now we are going to study the next topic, and that topic is basic principles
बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. तर आपल्या पुस्तकामध्ये हा 14व्या नंबरचा टॉपिक आहे. तर हा 14व्या नंबरचा टॉपिक आपण आता स्टडी करणार आहोत. तर ह्या टॉपिकचं जो व्हिडिओ आहे तो दुसरा व्हिडिओ मी अपलोड करतोय. तर इथं आपण स्टॉप करूया. थँक्यू.